नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही खरीप पीक विमा 2026 योजनेचा लाभ घेणार असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यावर्षी सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. फक्त ₹1 भरून पीक विमा काढणे पुरेसे राहिलेले नाही, तर ई पीक पाहणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही, तर भविष्यात पीक नुकसान झाले तरी विमा दावा नाकारला जाऊ शकतो. सर्वप्रथम अर्जाच्या अंतिम तारखेबद्दल माहिती बघूया. खरीप हंगाम 2026 ते 27 साठी कापूस, सोयाबीन, भात, तूर, मका आणि इतर खरीप पिकांसाठी पीक विमा अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून अर्ज केलेला नाही, त्यांनी विलंब न करता तात्काळ अर्ज करून ₹1 प्रीमियम भरावा. फळ पिकांसाठी जसे की संत्रा, लिंबू, पेरू आणि इतर काही फळ पिकांचा विमा अर्ज करण्याची मुदत 14 जुलै 2026 रोजी संपलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ई पीक पाहणी. यापूर्वी अनेक ठिकाणी विमा घेतलेल्या पिकापेक्षा प्रत्यक्षात दुसरेच पीक असल्याचे आढळून आल्यामुळे अनेक दावे नाकारले जात होते. ही समस्या टाळण्यासाठी शासनाने आता पीक विमा आणि ई पीक पाहणी प्रणाली एकमेकांशी जोडली आहे. याचा अर्थ असा की तुम्ही ज्या पिकाचा पीक विमा काढत आहात, त्याच पिकाची नोंद ई पीक पाहणी ॲपमध्ये असणे आवश्यक आहे. जर दोन्ही माहितीमध्ये तफावत आढळली किंवा ई पीक पाहणीच केली नाही, तर पीक नुकसान झाले तरी विमा मिळण्यास अडचण येऊ शकते. म्हणून विमा अर्ज केल्यानंतर लगेच ई पीक पाहणी पूर्ण करा. ई पीक पाहणी कशी करायची? चला तर ते बघूया. सर्वप्रथम मोबाईलमध्ये अधिकृत ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि आधार क्रमांकाच्या मदतीने नोंदणी करा. शेतात जाऊन उभ्या पिकाचा जिओ टॅग केलेला फोटो ॲपमधून काढा. संपूर्ण माहिती भरून सबमिट करा. त्यानंतर तुमच्या डिजिटल सातबाऱ्या उताऱ्यावर पिकाची नोंद अपडेट होते. आता जाणून घेऊया ₹1 पीक विमा योजनेबद्दल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त ₹1 प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित विमा हप्ता राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदानाच्या स्वरूपात भरतात. त्यामुळे अत्यल्प खर्चात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर किंवा इतर संकटापासून आर्थिक संरक्षण मिळते. पीक विमा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? चला तर ते बघूया. एक म्हणजे आधार कार्ड, अद्ययावत 7/12 आणि 8 चा उतारा, आधार लिंक असलेले बँक खाते व पासबुक, पीक पेरणी प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. अंतिम दिवसामध्ये सर्व्हरवर ताण वाढल्यामुळे वेबसाईट किंवा सेवा केंद्रावर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर बँक, ई सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज पूर्ण करा आणि त्यानंतर ई पीक पाहणी देखील वेळेत पूर्ण करा. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. फार्मर्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा शेतीविषयक ताज्या व विश्वासार्ह माहितीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा.